मित्रांनो, जरा विचार करा, आपल्याकडेही दररोज तेच 24 तास असतात जे एखाद्या शास्त्रज्ञाकडे, अब्जाधीशाकडे किंवा ऑलिम्पिक खेळाडूकडेही असतात. फरक इतकाच असतो की ते लोक आपल्या मेंदूचा वापर वेगळ्या पद्धतीने करत असतात. तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का, काही लोक सतत काम करूनही थकत नाहीत, नेहमी प्रोडक्टिव्ह कसे राहतात? आणि दुसरीकडे आपण सकाळी उठताच थकलेले वाटते. कधी कधी असं वाटतं की आपलाच मेंदू आपल्यासाठी अडथळा बनला आहे. काही दिवस तर असं वाटतं की सगळं सोडून फक्त बेडवर पडून राहावं. कामांची यादी मोठी असते, पण एनर्जी शून्य. फोकस करायला बसलं की डिस्ट्रॅक्शन्स सुरू होतात, फोनच्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचं आकर्षण आणि मनाची अस्वस्थता जी काही मिनिटांतच लक्ष बदलते. आता एक वेगळी कल्पना करा. एक असा दिवस जिथे तुम्ही उठताच फ्रेश वाटतं. तुमचं मन पूर्ण स्पष्टतेने काम करतं. प्रत्येक काम वेळेआधी पूर्ण होतं, तेही ताण न घेता. आणि दिवसाच्या शेवटी थकवा नाही, तर समाधान असतं. आज तुम्ही तुमच्या मेंदूवर नियंत्रण ठेवलं, मेंदूने तुमच्यावर नाही. हे स्वप्न नाही, हे विज्ञान आहे. न्यूरोसायन्स सांगतं की आपला मेंदू निर्णय कसा घेतो, डिस्ट्रॅक्शन्समध्ये कसा अडकतो आणि आपण त्याला पुन्हा ट्रेन करून अधिक प्रोडक्टिव्ह कसा बनवू शकतो. फक्त एकच फरक आहे, आपल्याला मेंदूच्या नियमांनुसार खेळायला शिकावं लागेल, त्याच्या विरोधात नाही. जर तुम्हाला तुमच्या मेंदूचे शॉर्टकट बटन्स सापडले ज्याने तुम्ही स्ट्रेस कंट्रोल करू शकता, मोटिवेशन सुरू करू शकता आणि आळस कमी करू शकता, तर तुमचं आयुष्य कसं असेल? याच प्रवासाची सुरुवात इथून होते. रूल नंबर 1, स्लीप ब्रेन रिसेट बटन. कधी अशी सकाळ आठवते का जेव्हा तुम्ही अलार्मशिवाय उठलात, डोळे आपोआप उघडले आणि मनातून एकच शब्द आला, आज काहीतरी वेगळं वाटतंय. डोकं हलकं, मन शांत आणि ऊर्जा भरपूर. जणू मेंदूने स्वतःला नवीन करून घेतलं आहे. पण असे दिवस किती वेळा येतात? आपण झोपेला लक्झरी समजतो, गरज नाही. काम आधी, झोप नंतर, आणि मग रात्री मोबाईलमध्ये वेळ घालवतो आणि सकाळी पुन्हा थकलेलं शरीर आणि गोंधळलेला मेंदू. खरं तर झोप म्हणजे फक्त आराम नाही, ती तुमच्या मेंदूचा रिसेट असते. झोपेत मेंदू स्वतःची साफसफाई करतो, नकारात्मक विचार, ताण, गोंधळ काढून टाकतो, आठवणी व्यवस्थित साठवतो, भावना संतुलित करतो. चांगली झोप घेतल्यावर छोटे निर्णयही सोपे वाटतात. फोकस टिकतो, इरिटेशन कमी होते आणि मोटिवेशन नैसर्गिक वाटते. रूल नंबर 2, व्यायाम, शरीर हलवा आणि मेंदू जागवा. कधी असं वाटतं का की मेंदू धूसर झाला आहे? विचार धीमे होतात, लक्ष लागत नाही. पण जर तुम्ही फक्त 20 मिनिटं चाललात किंवा हलका व्यायाम केला तर अचानक क्लॅरिटी येते. कारण शरीर चाललं की मेंदू सक्रिय होतो. व्यायाम फक्त शरीरासाठी नाही, तो मेंदूसाठी फ्युएल आहे. तो डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे केमिकल्स तयार करतो जे तुम्हाला आनंदी, फोकस्ड आणि मोटिवेटेड ठेवतात. रूल नंबर 3, फोकस, एकाच वेळी एकच काम. मल्टीटास्किंग आपल्याला प्रोडक्टिव्ह वाटते, पण प्रत्यक्षात मेंदू सतत टास्क बदलत राहतो आणि एनर्जी कमी होत जाते. खरं पॉवर आहे डीप फोकसमध्ये. एकाच कामात पूर्ण लक्ष दिलं तर क्वालिटी, क्लॅरिटी आणि स्पीड तिन्ही वाढतात. रूल 4, स्ट्रेस नियंत्रण ठेवा. स्ट्रेस दिसत नाही, पण आतून आपल्याला थकवतो. तो हळूहळू वाढतो आणि आपल्याला त्याची सवय होते. पण स्ट्रेस हा शत्रू नाही, तो एक सिग्नल आहे. काहीतरी इम्बॅलन्स आहे हे तो सांगतो. थांबा, श्वास घ्या, स्वतःशी कनेक्ट व्हा. शरीर हलवा, अपेक्षा रिअलिस्टिक ठेवा. रूल 5, मागील आठवण्यासाठी पुनरावृत्ती. आपण खूप गोष्टी ऐकतो, वाचतो, पण लक्षात राहत नाही, कारण रेपिटिशन नाही. मेंदू रेपिटिशननेच मजबूत होतो. जसं जिममध्ये मसल्स तयार होतात तसंच. रूल 6, व्हिज्युअल्स. शब्दांपेक्षा चित्रम प्रभावी. मेंदू शब्दांपेक्षा व्हिज्युअल्स पटकन समजतो आणि जास्त लक्षात ठेवतो. माइंड मॅप्स, डायग्राम्स, व्हिज्युअल नोट्स हे लर्निंग अधिक इफेक्टिव्ह बनवतात. रूल 7, इमोशन्स. कृतीची खरी ताकद. आपले डिसिजन्स लॉजिकपेक्षा इमोशन्सवर चालतात. जेव्हा एखाद्या कामाशी भावनिक कनेक्शन असतो तेव्हा आपण थकत नाही, नाहीतर तेच काम ओझं वाटतं. रूल 8, ब्रेक्स. मेंदूला विश्रांती हवीच, कारण आपण मशीन नाही. मेंदूला ब्रेक लागतो. 90 ते 120 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतला तर फोकस अँड एनर्जी परत येते. कन्क्लुजन, तुम्ही फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही तर तुमच्या मेंदूची खरी ताकद समजली आहे. आता प्रश्न एकच आहे, हे फक्त ऐकून सोडणार आहात का की आयुष्यात वापरणार आहात? लक्षात ठेवा, तुमचा मेंदू ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. फक्त त्याला योग्य पद्धतीने वापरायला शिका. असं केल्याने तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की या 8 नियमांपैकी कोणता नियम तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. आणि अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
या स्क्रिप्टसाठी तुम्हाला YouTube टायटल, डिस्क्रिप्शन